सिस्टमिक स्टॅकवर तुमचे स्वागत आहे. माझं नाव आसावरी बापट आहे. ही सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजची 20वी एपिसोड आहे आणि आज आपण सागा पॅटर्न डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन्स बद्दल अशा प्रकारे माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सिस्टम इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूसाठी या विषयाची तयारी करायला मदत होईल. जेव्हा मायक्रो सर्व्हिसेस पारंपरिक ॲसिड ACID बाउंड्रीज ओलांडतात तेव्हा डेटा कन्सिस्टन्सी मॅनेज करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. आपण याचे दोन मुख्य प्रकार पाहणार आहोत, ऑर्केस्ट्रेशन आणि कोरिओग्राफी, आणि हे प्रकार गुंतागुंतीचे फेल्युअर्स कसे हाताळतात हे समजून घेणार आहोत. या पॅटर्न्सवर प्रभुत्व मिळवणे हाच एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे पटवून देऊ शकता की तुम्ही डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये खरोखर रिलायबल आणि लाँग रनिंग वर्कफ्लो तयार करू शकता. सुरुवात आपण डिस्ट्रीब्युटेड वर्कफ्लोच्या त्या पेचापासून करणार आहोत जिथे बिझनेस प्रोसेस वेगवेगळ्या सर्व्हिसच्या सीमा ओलांडतात आणि त्यामुळे पारंपरिक ॲसिड ट्रान्झॅक्शन्स काम करेनासे होतात. आपण डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंटची व्याख्या समजून घेऊ आणि सागा ही संकल्पना म्हणजे लोकल ट्रान्झॅक्शन्सची एक साखळी कशी आहे हे पाहू. तुम्हाला आर्किटेक्चरच्या दोन मुख्य पद्धती शिकायला मिळतील. पहिली म्हणजे ऑर्केस्ट्रेशन, ज्यामध्ये सर्व स्टेप्स कोऑर्डिनेट करण्यासाठी एक सेंट्रल ब्रेन असतो, आणि दुसरी म्हणजे कोरिओग्राफी, जी पूर्णपणे डिसेंट्रलाइज्ड आणि इव्हेंट ड्रिव्हन फ्लोवर अवलंबून असते. आता डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्समध्ये गोष्टी बिघडण्याची शक्यता असतेच, म्हणून आपण इव्हेंट पर्सिस्टन्ससाठी आउटबॉक्स पॅटर्न आणि कॉम्पेन्सेशन लॉजिकचा सखोल अभ्यास करू. म्हणजेच फिजिकल रोलबॅक न करता आपण केलेल्या कृती कशा अंडू करतो याची विशिष्ट पद्धत. आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिकव्हरी मॉडेल्समधील फरक समजून घेऊ आणि त्यानंतर ऑर्डर मॅनेजमेंट, पेमेंट्स आणि ट्रॅव्हल बुकिंग यांसारख्या रिअल वर्ल्ड उदाहरणांद्वारे या संकल्पना प्रत्यक्षात कशा वापरल्या जातात ते पाहू. शेवटी आपण इंटरव्ह्यूच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करू, जिथे 2PC आणि सागा यांपैकी निवड करताना विजिबिलिटी आणि डिकपलिंग यांच्यातील तडजोड किंवा ट्रेड ऑफ्स कसे तपासायचे हे आपण पाहू. हे सत्र संपताना मोठ्या स्केलवर डेटा कन्सिस्टन्सी टिकवून ठेवणारे रेझिलियंट वर्कफ्लो नेमके कसे डिझाईन करायचे याची तुम्हाला पूर्ण स्पष्टता येईल. चला तर मग, सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ज्या प्रकारच्या इंजिनिअरिंग सिच्युएशनचा सामना करावा लागू शकतो तिथूनच सुरुवात करूया. समजा तुम्ही एक ग्लोबल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करता आहात ज्याला दर सेकंदाला हजारो ऑर्डर्स हँडल करायच्या आहेत. आता प्रत्येक ऑर्डरमध्ये 3 वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा समावेश होतो: ऑर्डर मॅनेजमेंट, पेमेंट प्रोसेसिंग आणि इन्व्हेंटरी. जुन्या काळात आपण काय करायचो, हे सगळे डेटाबेस अपडेट्स एका मोठ्या ट्रान्झॅक्शनमध्ये गुंडाळायचे आणि काम झालं असं समजायचं. पण या स्केलवर या प्रत्येक सर्व्हिसचा स्वतःचा वेगळा डेटाबेस असतो आणि कदाचित ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर चालत असतील. आता विचार करा, पेमेंट सर्व्हिस यशस्वी झाली पण इन्व्हेंटरी सर्व्हिस फेल झाली कारण एखादी वस्तू आउट ऑफ स्टॉक झाली आहे. तर अशा वेळी तुम्ही 3 सर्व्हिसेस आधी झालेला डेटाबेस कॉल सहजासहजी रोलबॅक करू शकत नाही. इथेच डेटा इनकन्सिस्टन्सीचा धोका व्यवसायासाठी मोठी समस्या बनतो. सागासारख्या पॅटर्नशिवाय तुमच्याकडे असे ग्राहक असतील ज्यांनी पैसे तर भरलेत पण ती वस्तू अस्तित्वातच नाहीये. यामुळे लोकांचा विश्वास उडेल आणि कामाचा पूर्ण बोजवारा उडेल. ही परिस्थिती नीट समजून घेणं म्हणजेच तुम्ही प्रोडक्शन ग्रेड रिलायबिलिटीचा विचार करत आहात हे सिद्ध करणं होय. आता सागा पॅटर्न नक्की कसं काम करतं ते सविस्तर समजून घेऊया. यामध्ये आपण एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या बिझनेस प्रोसेसला छोट्या छोट्या लोकल ट्रान्झॅक्शन्सच्या मालिकेत विभागतो. यात सामील असलेली प्रत्येक सर्व्हिस स्वतःचं अपडेट पूर्ण करते आणि त्यानंतर पुढची स्टेप ट्रिगर करण्यासाठी एक इव्हेंट किंवा मेसेज पाठवते. मायक्रो सर्व्हिसेसच्या स्वायत्ततेचा किंवा ऑटोनॉमीचा आदर करण्यासाठी हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामुळे एका सर्व्हिसच्या डेटाबेसला दुसऱ्या सर्व्हिसच्या अंतर्गत डिटेल्स जाणून घेण्याची गरज पडत नाही. हाय एंड सिस्टम्समध्ये हे इतकं लोकप्रिय का आहे? कारण यामुळे डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये लाँग लिव्ड लॉक्स लागत नाहीत, जे सहसा परफॉर्मन्स खराब करतात. पण इथे तुम्हाला एका मुख्य फेल्युअर मोडकडे लक्ष द्यावं लागेल. ग्लोबल लेव्हलवर इथे ॲटॉमिसिटी राहत नाही. सिंगल डेटाबेस ट्रान्झॅक्शनसारखं इथे असं कोणतंही मॅजिक बटन नाहीये की समजा चौथी स्टेप फेल झाली तर सगळं काही लगेच अंडू होईल. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही स्केलेबिलिटी आणि बेस कन्सिस्टन्सी मिळवण्यासाठी ॲसेटच्या साधेपणाचा त्याग करत आहात. इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तुम्ही हे स्पष्टपणे सांगता की तुम्ही परफॉर्मन्ससाठी जाणीवपूर्वक हा ट्रेड ऑफ स्वीकारला आहे, तेव्हा सिनियर रोल्ससाठी तो एक खूप मोठा ग्रीन फ्लॅग मानला जातो. आपल्या समस्येचं मूळ कारण म्हणजे डिस्ट्रीब्युटेड वर्कफ्लो डिलेमा.
जेव्हा तुमची एखादी प्रोसेस ऑर्डर, पेमेंट आणि स्टॉक अशा 3 वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये विभागलेली असते, तेव्हा प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा डेटाबेस असतो. स्केलिंगसाठी हे आयसोलेशन चांगलं असलं तरी डेटा कन्सिस्टन्सीच्या बाबतीत मात्र यामुळे मोठी डोकेदुखी निर्माण होते. तुम्ही 3 वेगवेगळ्या नेटवर्क कनेक्टेड डेटाबेसवर स्टँडर्ड SQL बिगिन ट्रान्झॅक्शन वापरू शकत नाही. जर मध्येच नेटवर्कमध्ये काही अडथळा आला किंवा एखादी सर्व्हिस क्रॅश झाली तर तुमचा डेटा सिंकच्या बाहेर जातो. आता विचार करा, एखाद्या बिझनेससाठी ही किती गंभीर गोष्ट आहे. जर ग्राहकाने पेमेंट केलंय पण इन्व्हेंटरीमध्ये स्टॉकच रिझर्व्ह झालेला नाही, अशा घोस्ट ऑर्डर्समुळे बिझनेस टिकूच शकणार नाही. साध्या किंवा नवख्या इम्प्लिमेंटेशनमध्ये सहसा ड्युअल राईटची समस्या येते, जिथे तुम्ही एका डेटाबेसमध्ये अपडेट तर करता पण पुढच्या सर्व्हिसला कळवायला विसरता. सागासारखा एखादा फॉर्मल पॅटर्न वापरल्याशिवाय तुम्हाला अशा रेस कंडिशन्स आणि डेटा करप्शनचा सामना करावा लागेल, जे नंतर डिबग करणं अशक्य होऊन बसतं. डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगच्या मर्यादा तुम्हाला खरोखर समजल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी इंटरव्ह्यूअर्स नेमक्या याच बाउंड्री इश्यूजवर प्रश्न विचारतात. डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट समजून घेताना सर्वात आधी हे मान्य करावं लागेल की आपण 2 फेज कमिट प्रोटोकॉल म्हणजेच 2PC च्या सुरक्षित चौकटीतून आता बाहेर पडतोय. 2PC मध्ये एक कोऑर्डिनेटर असतो जो प्रत्येक पार्टिसिपेंटला आधी प्रिपेअर व्हायला सांगतो आणि मग एकाच वेळी कमिट करायला सांगतो. ही पद्धत काम तर करते, पण ती खूप स्लो असते आणि यात कोऑर्डिनेटर हाच सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर ठरू शकतो. आजच्या मॉडर्न मायक्रोसर्व्हिसेस सेटअपमध्ये आपल्याला अशा पद्धतीची गरज आहे, जिथे डेटा कन्सिस्टन्सी तर टिकून राहील, पण त्यात जड आणि ब्लॉकिंग लॉक्सचा अडथळा येणार नाही. सागाजमधील डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट म्हणजे या स्वतंत्र लोकल ट्रान्झॅक्शन्समध्ये असा ताळमेळ बसवणे जेणेकरून शेवटी सगळा डेटा कन्सिस्टंट स्टेटमध्ये येईल. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की यामुळे प्रत्येक सर्व्हिस हायली अवेलेबल आणि परफॉर्मंट राहते. पण इथे तुम्हाला एका फेल्युअर मोडची काळजी घ्यावी लागेल, तो म्हणजे लॅक ऑफ आयसोलेशन. संपूर्ण सागा पूर्ण होण्याआधीच इतर ट्रान्झॅक्शन्सना मधले बदल दिसू शकतात, ज्यामुळे डर्टी रीड्स किंवा लॉस्ट अपडेट्स सारख्या समस्या येऊ शकतात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे आयसोलेशनचे प्रश्न कसे सोडवाल हे सांगता आलं पाहिजे. कदाचित पेंडिंग स्टेट किंवा वर्जनिंग वापरून तुम्ही हे चॅलेंजेस कसे हाताळाल हे स्पष्ट केल्यास तुम्ही या कन्सिस्टन्सीच्या सखोल आव्हानांचा विचार केला आहे हे दिसून येईल. सागा कन्सेप्ट पूर्णपणे वर्कफ्लोला छोट्या लोकल सिक्वेन्सेसमध्ये विभागण्यावर अवलंबून आहे. या सिक्वेन्समधील प्रत्येक स्टेप ही एक स्टँडर्ड लोकल ट्रान्झॅक्शन असते, जी आधी डेटाबेस अपडेट करते आणि मग पुढच्या सर्व्हिसला मेसेज पाठवते. हे एखाद्या रिले रेससारखं आहे, जिथे प्रत्येक धावपटू आपलं काम पूर्ण करतो आणि मग बॅटन पुढच्या खेळाडूकडे सोपवतो. हे डिझाईन खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे प्रत्येक स्टेप कमी वेळात पूर्ण होते, ज्यामुळे डेटाबेसवरचा ताण कमी होतो आणि सिस्टमचा ओव्हरऑल थ्रूपुट सुधारतो. पण खरी गुंतागुंत तेव्हा निर्माण होते जेव्हा हा बॅटन हातातून निसटतो. मेसेज लॉस होणे किंवा एकाच मेसेजवर दोनदा प्रोसेस होणे हे यातले मोठे फेल्युअर मोड्स आहेत. जर एखादा मेसेज हरवला तर संपूर्ण सागा कायमची तिथेच थांबून राहील आणि जर तो डुप्लिकेट झाला तर कदाचित तुम्ही कस्टमरला एकाच गोष्टीसाठी दोनदा बिल पाठवाल. म्हणूनच तुमचा मेसेज ब्रोकर रिलायबल असणं आणि तुमच्या सर्व्हिसेस आयडम्पोर्टंट असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एखादा इंटरव्ह्यूअर तुम्हाला विचारतो की डिस्ट्रीब्युटेड सिस्टममध्ये पार्शियल सक्सेस कसं हँडल कराल, तेव्हा या सिक्वेन्शियल लोकल अपडेट्सची कन्सेप्ट तुमचं मुख्य उत्तर असायला हवं. यावरून हे सिद्ध होतं की तुम्हाला अशी इव्हेंट्सची चेन कशी बनवायची हे माहीत आहे, जी डीकपल तर आहेच पण प्रोग्रेसवर सुद्धा लक्ष केंद्रित करते. आता सागा ऑर्केस्ट्रेशनबद्दल बोलूया, ज्याला आपण सोप्या भाषेत सेंट्रल ब्रेन किंवा मध्यवर्ती मेंदू म्हणू शकतो. या मॉडेलमध्ये एक डेडिकेटेड सर्व्हिस असते, ज्याला आपण ऑर्केस्ट्रेटर म्हणतो, आणि ही सर्व्हिस इतर सर्व पार्टिसिपेंट्सना नक्की काय आणि कधी करायचं आहे हे सांगते. हे अगदी एखाद्या ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरसारखे आहे, जो पूर्ण टीमला लीड करतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संपूर्ण वर्कफ्लोच्या स्टेटसाठी इथे एक सिंगल पॉइंट ऑफ ट्रूथ मिळतो, ज्यामुळे सिस्टममध्ये काही गडबड झाली तर मॉनिटरिंग आणि डिबगिंग करणे खूप सोपे होते. तुमची ऑर्डर नक्की कुठे अडकली आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी चेक करावे लागते. पण याचे 2 मुख्य धोके सुद्धा आहेत. पहिला म्हणजे हा ऑर्केस्ट्रेटर सिंगल पॉइंट ऑफ फेलियर ठरू शकतो आणि दुसरा म्हणजे जर तो खूप जास्त लॉजिक मॅनेज करत असेल तर तो बॉटलनेक बनू शकतो. जर ऑर्केस्ट्रेटर डाऊन झाला तर तुमची संपूर्ण बिझनेस प्रोसेस ठप्प होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये ही गोष्ट ट्रेड ऑफ्सबद्दल बोलण्याची एक चांगली संधी आहे. जिथे वर्कफ्लो खूप कॉम्प्लेक्स असतो आणि तुम्हाला हाय व्हिजिबिलिटी हवी असते, तिथे ऑर्केस्ट्रेशन एकदम भारी आहे. पण हे करताना एक काळजी नक्की घ्या की याला गॉड सर्व्हिस बनवू नका, जिला इतरांच्या कामाबद्दल गरजेपेक्षा जास्त माहिती असते.
दुसरीकडे आपल्याकडे सागा कोरिओग्राफी आहे, जो एक डिसेंट्रलाइज्ड आणि इव्हेंट ड्रिव्हन फ्लो आहे. या सेटअपमध्ये कोणताही सेंट्रल कंट्रोलर किंवा मेंदू नसतो. त्याऐवजी प्रत्येक सर्व्हिसला हे माहीत असतं की कोणत्या इव्हेंटवर लक्ष ठेवायचं आणि पुढे काय करायचं. हे एखाद्या डान्ससारखं आहे, जिथे प्रत्येक परफॉर्मरला कोणाही डिरेक्टरच्या ओरडण्याशिवाय आपली क्यूज नीट माहीत असतात. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे डिकपलिंग जास्तीत जास्त वाढतं. सर्व्हिसेसना एकमेकांचं अस्तित्व माहीत असण्याचीही गरज नसते. हे कमालीचं फ्लेक्सिबल आहे आणि खूप चांगल्या प्रकारे स्केल होतं. पण यात एक अडचण आहे. याचा सर्वात मोठा मायनस पॉइंट म्हणजे व्हिजिबिलिटी पूर्णपणे नाहीशी होते. जेव्हा 20 वेगवेगळ्या सर्व्हिसेस एकमेकांसोबत इव्हेंट्स एक्सचेंज करत असतात, तेव्हा एखादा ट्रान्झॅक्शन नक्की का फेल झाला किंवा तो सध्या सिस्टममध्ये कुठे अडकलाय हे शोधणं खूप कठीण होतं. तसंच यात सायक्लिक डिपेंडन्सीज निर्माण होण्याचा धोका असतो, जिथे सर्व्हिस ए मुळे बी ट्रिगर होते, बी मुळे सी आणि सी मुळे चुकून पुन्हा ए ट्रिगर होते. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही साध्या आणि हायली स्केलेबल वर्कफ्लोसाठी कोरिओग्राफी निवडाल, पण प्रोडक्शनमध्ये नक्की काय चाललंय याचा मागोवा कसा घेणार हे सांगण्यासाठी तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटेड ट्रेसिंग आणि मॉनिटरिंगचा ठोस प्लॅन असायला हवा. रिअल वर्ल्डमध्ये कोरिओग्राफी खरोखर यशस्वी करायची असेल तर तुम्हाला इव्हेंट पर्सिस्टन्सची समस्या सोडवावीच लागेल. तुम्ही फक्त तुमचा डेटाबेस अपडेट करणे आणि नंतर ब्रोकरला मेसेज पाठवणे अशा 2 वेगळ्या पायऱ्या करू शकत नाही, कारण यातली एक गोष्ट यशस्वी झाली तरी दुसरी फेल होऊ शकते. यालाच आपण क्लासिक ड्युअल राईट फेलियर मोड म्हणतो. इथे आउटबॉक्स पॅटर्न आपल्या मदतीला येतो. यामध्ये काय होतं की तुमच्या बिझनेस डेटासोबतच त्याच लोकल ट्रान्झॅक्शनमध्ये इव्हेंटसुद्धा एका आउटबॉक्स टेबलमध्ये सेव्ह केला जातो. त्यानंतर एक वेगळी प्रोसेस त्या टेबलला पोल करते आणि मेसेजेस ब्रोकरकडे पुश करते. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुमचा डेटाबेस अपडेट आणि इव्हेंट नोटिफिकेशन ॲटॉमिक असल्याची खात्री मिळते. म्हणजेच एकतर दोन्ही गोष्टी होतील किंवा काहीच होणार नाही. जर तुम्ही हे वापरलं नाही तर तुमची सिस्टम हळूहळू आउट ऑफ सिंक होईल आणि मग तुम्हाला तुमचे वीकेंड्स मॅन्युअली डेटा फिक्स करण्यात घालवावे लागतील. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना या विशिष्ट डिटेलमध्ये शिरायला खूप आवडतं, कारण यावरूनच कळतं की कोणाला फक्त थिअरी माहिती आहे आणि कोणी प्रत्यक्षात रिलायबल डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स बनवल्या आहेत. कागदावर छान दिसणारी सिस्टम आणि नेटवर्क पार्टिशनमध्येही टिकून राहणारी सिस्टम, यातला हाच तो मुख्य फरक आहे. डिस्ट्रीब्युटेड सिस्टममध्ये आपण फिजिकल रोलबॅक करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला कॉम्पेन्सेशनच्या कलेत मास्टर व्हावं लागेल. कॉम्पेन्सेटिंग ट्रान्झॅक्शन म्हणजे एक प्रकारचे सिमॅन्टिक अंडू असते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही पेमेंट ऑथराईज केलंय पण शिपिंग सर्व्हिस फेल झाली, तर तुम्ही फक्त पेमेंट रेकॉर्ड डिलीट करू शकत नाही, तुम्हाला रिफंडच इश्यू करावा लागेल. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की तांत्रिकदृष्ट्या सिस्टीम पुढे गेली असली तरी यामुळे तुमची सिस्टीम पुन्हा एका कन्सिस्टंट बिझनेस स्टेटमध्ये येते. तुमच्या सागामधील प्रत्येक स्टेपसाठी तुम्हाला असे अंडू ॲक्शन्स डिझाईन करावे लागतील. इथे नेस्टेड फेल्युअरकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जिथे तुमचा कॉम्पेन्सेशनच फेल होतं. जर तुम्ही ऑर्डर अंडू करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याच वेळी तुमची रिफंड सर्व्हिस डाऊन असेल तर तुम्ही खूप कठीण परिस्थितीत अडकू शकता. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये नेहमी हे सांगा की कॉम्पेन्सेटिंग ट्रान्झॅक्शन्स हे आयडमटोटेंट असले पाहिजेत, कारण त्यांचा अनेक वेळा रिट्राय केला जाऊ शकतो. टेक्निकल रोलबॅक आणि बिझनेस लेव्हल कॉम्पेन्सेशन यातील फरक तुम्हाला समजतोय हे दाखवून दिल्यास तुमची सिनियर लेव्हल मॅच्युरिटी आणि लाँग रनिंग वर्कफ्लोमधील तुमचा प्रॅक्टिकल अनुभव दिसून येतो. जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हा तुम्हाला रिकव्हरीच्या 2 मुख्य स्ट्रॅटेजीजपैकी एक निवडावी लागते: फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिकव्हरी. फॉरवर्ड रिकव्हरी म्हणजे संकटातून मार्ग काढत पुढे जाणं. जर एखादी स्टेप फेल झाली तर ती यशस्वी होईपर्यंत तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहता. जेव्हा फेल्युअर तात्पुरतं असतं, जसं की नेटवर्कमध्ये आलेला एखादा छोटा अडथळा, तेव्हा ही पद्धत सर्वात चांगलं काम करते. दुसरीकडे बॅकवर्ड रिकव्हरी म्हणजे अंडू करण्याचा मार्ग, जिथे तुम्ही आधीच पूर्ण झालेल्या स्टेप्ससाठी कॉम्पन्सेटिंग ट्रान्झॅक्शन्स एक्झिक्यूट करता. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक एरर केवळ रिट्राय करून सोडवता येत नाही. समजा जर ग्राहकाच्या खात्यात पैसेच नसतील तर तुम्ही कितीही वेळा प्रयत्न केला तरी ते पेमेंट यशस्वी होणार नाही. फॉरवर्ड रिकव्हरीमध्ये सर्वात मोठा धोका हा असतो की तुम्ही एका अनंत रिट्राय लूपमध्ये अडकू शकता, ज्यामुळे सिस्टमचे रिसोर्सेस विनाकारण खर्च होतात. बॅकवर्ड रिकव्हरीमध्ये मात्र एखादी मोठी किंवा महत्त्वाची ॲक्शन अंडू करण्यात अपयश येण्याचा धोका असतो. इंटरव्ह्यूमध्ये हे सांगणं महत्त्वाचं आहे की ज्या स्टेप्स होणं अत्यंत गरजेचं आहे तिथे तुम्ही फॉरवर्ड रिकव्हरी वापराल आणि बिझनेस लॉजिकमधील चुकांसाठी बॅकवर्ड रिकव्हरी वापराल. या दोन्ही स्ट्रॅटेजीजमधला फरक ओळखता येणं हे सिद्ध करतं की तुम्ही सरसकट एकच उपाय न वापरता फेलियरच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेत आहात. आता एका ठोस उदाहरणाकडे वळूया: ऑर्डर मॅनेजमेंट.
जेव्हा एखादा युजर बायवर क्लिक करतो तेव्हा आपण आधी त्यांच्या कार्डचं ऑथरायझेशन करतो आणि त्यानंतर इन्व्हेंटरी चेक करतो. समजा पेमेंट ऑथराईज झाल्यावर आपल्याला कळलं की ती वस्तू प्रत्यक्षात आउट ऑफ स्टॉक आहे, तर आपल्याला ते ऑथरायझेशन कॅन्सल करण्यासाठी एक कॉम्पेन्सेशन फ्लो ट्रिगर करावा लागतो. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामुळे ग्राहकाला अशा गोष्टीसाठी पैसे भरावे लागत नाहीत जी त्यांना कधी मिळणारच नाहीये. या सिनॅरिओमध्ये फेल्युअरचं मुख्य कारण म्हणजे रेस कंडिशन, म्हणजे युजरने वस्तू कार्टमध्ये टाकल्यापासून ते पेमेंट पूर्ण होईपर्यंतच्या काळात स्टॉक लेवल बदललेली असते. जर तुमच्याकडे सागा पॅटर्नची भक्कम अंमलबजावणी नसेल तर तुमच्या सपोर्ट टीमसाठी हे मॅन्युअली निस्तरणं एक मोठं संकट ठरेल. इंटरव्ह्यूमध्ये हा फ्लो स्टेप बाय स्टेप समजावून सांगा. आधी हॅपी पाथ, मग नेमका एरर पॉइंट कुठे येतो ते, आणि शेवटी सिस्टम रिकव्हर कशी होते. हे एक असं क्लासिक उदाहरण आहे जे कोणालाही सहज समजतं. त्यामुळे सागा पॅटर्नची प्रॅक्टिकल उपयुक्तता आणि हाय व्हॉल्यूम ई कॉमर्समध्ये त्याची गरज सिद्ध करण्यासाठी हे अगदी परफेक्ट आहे. पेमेंट प्रोसेसिंग हे सागा पॅटर्नचा आणखी एक उत्तम उदाहरण आहे. विशेषतः जेव्हा आपल्याला वॉलेटमधून पैसे कट करणे आणि एक्सटर्नल गेटवे वापरणे अशा अनेक स्टेप्स हाताळायच्या असतात. समजा अशी परिस्थिती आहे जिथे तुम्हाला आधी युजरच्या इंटरनल क्रेडिट बॅलन्समधून काही पैसे वजा करायचे आहेत आणि उरलेल्या रकमेसाठी स्ट्राईपसारख्या एक्सटर्नल एपीआयला कॉल करायचा आहे. आता हे दोन्ही सिस्टम्स पूर्णपणे वेगवेगळ्या कारणांमुळे फेल होऊ शकतात. जर इंटरनल बॅलन्स कट झाल्यावर एक्सटर्नल गेटवेचा कॉल फेल झाला तर पैसे युजरला खात्रीशीरपणे परत मिळण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी मार्ग हवा. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की फायनान्शियल डेटामध्ये 100% अचूकता लागते. तुम्ही सिस्टीममध्ये असेच पैसे गमावू शकत नाही. यातली सर्वात कॉमन अडचण म्हणजे एक्सटर्नल एपीआयचा टाइम आउट होणे, जिथे पेमेंट नक्की झालंय की नाही हेच आपल्याला कळत नाही. ही अनिश्चितता मॅनेज करण्यासाठीच सागाची गरज पडते. इंटरव्ह्यूमध्ये सांगताना यावर भर द्या की अशा मल्टीलेग ट्रान्झॅक्शनसाठी तुम्ही पेंडिंग स्टेट आणि ऑर्केस्ट्रेटरचा वापर कसा कराल. यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही असा हाय स्टेक डेटा हाताळू शकता जिथे कन्सिस्टन्सीशी तडजोड चालत नाही आणि फेलियर हँडलिंग एकदम बुलेट प्रूफ असावं लागतं. ट्रॅव्हल रिझर्वेशन हे कदाचित सिक्वेन्शियल डिपेंडन्सीजचं सर्वात गुंतागुंतीचं उदाहरण आहे. समजा तुम्ही एकाच वेळी फ्लाईट, हॉटेल आणि कार रेंटल बुक करण्याचा प्रयत्न करत आहात. जर तुमची फ्लाईट यशस्वीरित्या बुक झाली पण अचानक हॉटेल अनअवेलेबल असेल तर तुम्ही युजरला फक्त फ्लाईट देऊन वाड्यावर सोडू शकत नाही. अशावेळी तुम्हाला एअरलाईनच्या एपीआयला कॉल करून ती फ्लाईट कॅन्सल करावी लागेल. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की ट्रॅव्हल एपीआयज अनेकदा स्लो असतात आणि त्यांचे कॅन्सलेशन किंवा रिफंडचे नियम खूप कडक असतात. यातला सर्वात मोठा फेल्युअर मोड म्हणजे पार्शल अवेलेबिलिटी, जिथे कार आणि फ्लाईट बुक झाली आहे पण हॉटेल मिळालेलं नाही आणि युजरच्या क्रेडिट कार्डवरून पैसेही कट झाले आहेत. सागास हे सगळं मॅनेज करतात आणि हे सुनिश्चित करतात की जोपर्यंत ट्रिपचा प्रत्येक भाग कन्फर्म होत नाही तोपर्यंत कार आणि फ्लाईट फायनलाइज केली जात नाही. इंटरव्ह्यूमध्ये अशा लाँग रनिंग प्रोसेसेस कशा हाताळायच्या ज्या पूर्ण व्हायला काही सेकंद किंवा मिनिटेही लागू शकतात यावर भर द्या. तुमच्या डेटाबेस कंट्रोलच्या बाहेर असलेल्या एक्सटर्नल वर्ल्ड साईड इफेक्ट्सना सागा कसं मॅनेज करतं हे दाखवण्यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे. इंटरव्ह्यूमध्ये असताना तुम्ही प्रामुख्याने 2 तुलनांसाठी तयार राहायला हवं. पहिली म्हणजे 2PC विरुद्ध सागास आणि दुसरी म्हणजे ऑर्केस्ट्रेशन विरुद्ध कोरिओग्राफी. तुम्हाला हे स्पष्ट करता आलं पाहिजे की 2PCमुळे स्ट्रॉंग कन्सिस्टन्सी मिळत असली तरी हाय लेटन्सी असलेल्या डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये ते परफॉर्मन्स पूर्णपणे खराब करतं, कारण ते रिसोर्सेस लॉक करून ठेवतं. या उलट सागाजमध्ये आपण तात्काळ मिळणारी कन्सिस्टन्सी थोडी बाजूला ठेवतो, जेणेकरून आपल्याला हाय अवेलेबिलिटी आणि थ्रूपुट मिळू शकेल. या इंटरव्ह्यूजमध्ये अनेक जण एक मोठी चूक करतात, ती म्हणजे ऑब्झर्वेबिलिटीबद्दल न बोलणे. जर तुम्ही कोरिओग्राफी बेस्ड सागा सुचवत असाल तर 5 वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये पसरलेल्या ट्रान्झॅक्शनचं स्टेट तुम्ही कसा ट्रॅक करणार हे सांगणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला डिस्ट्रीब्युटेड ट्रेसिंग किंवा सेंट्रलाइज्ड लॉकची गरज भासेल. जर तुम्ही हे सांगितलं नाही तर इंटरव्ह्युअरला वाटेल की तुम्ही हे कधीच प्रोडक्शनमध्ये प्रत्यक्ष वापरलेलं नाही. तसेच कॉम्प्लेक्स बिझनेस लॉजिकसाठी ऑर्केस्ट्रेशन का चांगलं आहे हे सुद्धा तुम्हाला पटवून देता आलं नाहीजे, कारण त्यात सर्व कंट्रोल एकाच ठिकाणी असतो. तर कोरिओग्राफी ही साध्या आणि हायली डिकपल्ड सिस्टमसाठी उत्तम असते. या सर्व गोष्टींचे फायदे तोटे नीट तोलून सांगणं हेच तुम्ही एक सिनियर डेव्हलपर आहात हे सिद्ध करतं आणि कंपन्या नेमकी हीच गोष्ट शोधत असतात. आता तुमच्याकडे डिस्ट्रीब्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये रेझिलियंट आणि कन्सिस्टंट वर्कफ्लो डिझाईन करण्यासाठी लागणारी सर्व आर्किटेक्चरल टूल्स उपलब्ध आहेत.
आपण डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसेसच्या मूलभूत समस्यांपासून ते सेंट्रल ऑर्केस्ट्रेशन आणि इव्हेंट ड्रिव्हन कोरिओग्राफीमधील गुंतागुंतीच्या ट्रेड ऑफ्सपर्यंत बराच मोठा पल्ला गाठलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, सागा पॅटर्न हा काही प्रत्येक समस्येवरचा एकच उपाय नाही, तर मोठ्या प्रमाणावर वाढणारी गुंतागुंत मॅनेज करण्यासाठीची ती एक स्ट्रॅटेजी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी तुमच्या फेल्युअर मोड्सचा आधी विचार करा. एखादी ॲक्शन तुम्ही अंडू कशी कराल आणि एखादी प्रोसेस मध्येच अडकली आहे हे तुम्हाला कसं समजेल? इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसजशी सिस्टीम मोठी होत जाते तसतसं त्यात चुका होण्याची शक्यतासुद्धा पटीने वाढत जाते. जर तुम्ही अशा सिस्टीम्स बनवू शकलात ज्या फेल झाल्यावरही नीट हाताळता येतात आणि डेटाची इंटिग्रिटी टिकवून ठेवतात, तर तुम्ही आधीच इतर डेव्हलपर्सच्या खूप पुढे आहात. तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये फक्त सर्वात सोपा उपाय निवडू नका. कन्सिस्टन्सीच्या गरजांचा विचार करा आणि कामासाठी योग्य तो पॅटर्न निवडा. या डिस्ट्रीब्युटेड पॅटर्न्सवर प्रभुत्व मिळवणं हेच तुम्हाला एका कोडरपासून सिस्टम आर्किटेक्ट बनवण्याचं पुढचं पाऊल आहे. तर जेव्हा तुमचं बिझनेस लॉजिक एका सिंगल डेटाबेसच्या मर्यादेबाहेर जातं, तेव्हा कन्सिस्टन्सी कशी टिकवून ठेवायची हे आपण सविस्तर पाहिलं आहे. डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शनसाठी सागा पॅटर्न हा आपला सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. यात आपण कडक अशा ॲसिड लॉक्सऐवजी स्वतंत्र लोकल अपडेट्सची एक साखळी वापरतो. आपण याचे 2 मुख्य प्रकार अभ्यासले. एक म्हणजे कोरिओग्राफी, जिथे सर्व्हिसेस इव्हेंट्सना रिॲक्ट करतात, आणि दुसरं म्हणजे ऑर्केस्ट्रेशन, जिथे एक सेंट्रल कंट्रोलर पूर्ण फ्लो मॅनेज करतो. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये या 2 पर्यायांपैकी योग्य निवड करण्याची तुमची क्षमता खूप महत्त्वाची ठरते. कोरिओग्राफीचा डीकपल्ड स्वभाव किंवा ऑर्केस्ट्रेटरमुळे मिळणारी सोपी विजिबिलिटी यापैकी तुम्ही कशाला प्राधान्य देताय याचं ठोस कारण तुम्हाला देता आलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण रिमोट डेटाबेसमध्ये फिजिकली रोलबॅक करू शकत नाही. त्यामुळे कामाचा परिणाम उलटवण्यासाठी आपण कॉम्पेन्सेटिंग ट्रान्झॅक्शन्सवर अवलंबून असतो, जसं की एखादा रेकॉर्ड फक्त डिलीट करण्याऐवजी रिफंड इश्यू करणं. हे फेल्युअर मोड्स हाताळणं आणि आउटबॉक्स पॅटर्न वापरून इव्हेंट ऑटोमॅसिटी सुनिश्चित करणं हेच तुमच्या डिस्ट्रीब्युटेड वर्कफ्लोला खऱ्या अर्थाने प्रोडक्शन रेडी बनवतं. आता तुम्ही कितीही मायक्रोसर्व्हिसेसमधील गुंतागुंतीचे सिक्वेन्स हाताळण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. तर सागा पॅटर्नबद्दलची आपली ही सविस्तर चर्चा इथे संपतेय. जेव्हा तुम्ही सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये या विषयावर बोलाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑर्केस्ट्रेशन आणि कोरिओग्राफीमधली निवड ही प्रामुख्याने सेंट्रल व्हिजिबिलिटी आणि सर्व्हिस डिकपलिंग यांच्यातील ट्रेड ऑफवर अवलंबून असते. आपण ऑर्डर्स, पेमेंट्स आणि ट्रॅव्हल ही 3 मुख्य उदाहरणे पाहिली, ज्यातून हे स्पष्ट झाले की ग्लोबल लॉकशिवाय लोकल ट्रान्झॅक्शन्स आणि कॉम्पेन्सेशन्स वापरून डेटा कन्सिस्टन्सी कशी राखली जाते. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण कोर्सच्या डिटेल्ससाठी डिस्क्रिप्शन चेक करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण आयडम्पोटंट APIsबद्दल बोलणार आहोत, जिथे आपण त्याची सिच्युएशन, कोर अंडरस्टँडिंग आणि डेफिनेशन यावर चर्चा करू. मग भेटूया पुढच्या भागात. तुमच्या डिझाईनसाठी खूप खूप शुभेच्छा.